निवडणुका या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही घालून दिली आहे देशाला, त्या लोकशाहीच्या अनुषंगानं होणारी निवडणूक आम्ही लढवणार आहोत. आणि लोकशाहीमध्ये निश्चितपणे गेली 30-35-40 वर्ष निवडणूक आम्ही लढवत आलेलो आहे. त्यामुळे ही निवडणूक काही नवीन आहे असं नाही. ही निवडणूक आम्ही लढवणार. पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली तुमची. काय नेमकं त्या बैठकीमध्ये ठरलं? निवडणुकीमध्ये सगळ्या जिल्ह्यातल्या नगरपालिका नगरपंचायती त्यांचा आढावा घेतला गेला आणि त्याच्यामध्ये सगळ्या उमेदवारांच्या याद्या प्रत्येक ठिकाणच्या त्यांनी त्या नगरपंचायतच्या नगरपालिकेच्या मागवल्या, चर्चा केली आणि त्यांनी ते सगळं वरिष्ठांच्याकडं पाठवून आज मुंबईमध्ये त्यांची चर्चा होईल. सकाळी मीटिंग झाली. चर्चा होऊन जो काही निर्णय होईल महायुतीचा म्हणून तो त्या ठिकाणी ते कळवणार आहेत. अद्याप तुम्हाला माहितीचा अजून माहिती म्हणून लढायचं की स्वतंत्र लढायचा अद्याप निर्णय झाला? कसं आहे, जिल्हा अध्यक्ष जिल्हा पातळीवरचे सगळे निर्णय दिलेले आहेत. त्या पातळीवर तुम्ही निर्णय घ्या. आता काही ठिकाणी महायुती आहे, काही ठिकाणी स्वतंत्र पक्षावर आहेत, काही ठिकाणी आघाडी आहे एकत्रितपणे. असं वेगवेगळ्या ठिकाणचं वातावरण असून त्याप्रमाणे लोकांच्या सूचना आहेत. पार्टी जो निर्णय घेईल तो अंतिम राहील. पार्टीने सांगितलं की अजित पवार यांच्या सोबत लढा, तर तुमची भूमिका काय असेल? काय सांगितलं तर? पार्टीने जर सांगितलं अजित पवार यांच्या सोबत लढा, तर तुमची भूमिका काय असणार? पार्टीनं लोकसभेला आणि विधानसभेला आम्हाला सांगितलं की अजित पवारांच्या बरोबर सहकार्य करा, महायुती म्हणून काम करा. आम्ही त्या वेळेला त्यांचे काम महायुतीमध्ये केलेलं आहे, महायुतीचे उमेदवार म्हणून. वरिष्ठांचा जो आदेश येईल तो आम्हाला मान्यच करावा लागेल. फक्त त्याच्यामध्ये आमची सन्मान्य तडजोड असावी अशा प्रकारची भूमिका असणार आहे. काय काय नेमकी भूमिका काय तुमची? तडजोडीची निकष काय आहे तुमचा? वरिष्ठांच्याशी चर्चा करून जी काही सन्मान्य तडजोड आहे त्यावेळी त्या ठिकाणी त्यांनी मागितली तर देता का? उगीच मागितली देता. त्यांनी मागितल्याशिवाय तडजोड देण्यात काय तथ्य नाही. माळेगाव ग्रामपंचायत गेली 30 वर्ष तुमच्या ताब्यात होती. होय. आता ह्या 12 तालुक्यात पहिली नगरपंचायत म्हणून आता ती उदय झालेली आहे. होय. तर आता इथून पुढे तुमचं राजकारण आणि आता ही नगरपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी तुमची रणनीती कशी असणार? ग्रामपंचायत आणि नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये फार मोठा फरक झालेला नाही. आता पूर्वी ग्रामपंचायतीत 17 सदस्य होते आणि सदस्यातून सरपंच निवडला जात होता. आताही माळेगाव नगरपंचायतमध्ये 17 प्रभाग आहेत आणि 17 नगरसेवक आहेत आणि 18वा नगराध्यक्ष आहे. काय तेव्हा नगरपंचायत आणि ग्रामपंचायत मधल्या निवडणुकीने आणि मतदारामध्ये फार मोठा काही फरक आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे त्या निवडणुका निश्चितपणे आपण जिंकू शकतो. सामान्य माणसावर माझा विश्वास आहे. सामान्य माळेगावचा मतदार स्वाभिमानी मतदार आहे, तो विचारानं निश्चितपणे आमच्याबरोबर राहील. माळेगाव ग्रामपंचायत फक्त माझं एकच आव्हान आहे की पैशाच्या जोरावर मतदाराला पैसा न वाटता या तालुक्यातली उमेदवारी निवडणूक त्यांनी जिंकून दाखवावी. विकासाचं काम केलंय का नाही? भरपूर तालुक्याचा विकास झाला एका बाजूने आपण सांगतोय. मग तालुक्याचा विकास झाला असेल तर बारामती नगरपालिका असेल, माळेगाव नगरपंचायत असेल किंवा येणारी जिल्हा परिषद असेल, या सगळ्या निवडणुकीचा विचार केला तर विकासाच्या मुद्द्यावर मतं मागून निवडणूक त्यांनी जिंकाव्यात अशा प्रकारची माझे त्यांना आव्हान आहे.